आता बातमी बारामतीमधून आहे। बारामतीत महायुतीचा संघर्ष पाहायला मिळाला। शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या कार्यक्रमाला अजित पवार न आल्यानं शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकलं। या प्रकरणी पोलिसांनी जेवरे यांना ताब्यात घेतलं। दरम्यान जेवरे यांच्या फोटोचा बॅनर आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मग ते फाडून टाकलंय। तर बारामतीतली एक घटना समोर येते। अजित पवारांच्या फोटोवर काळा कपडा हा पाहायला मिळाला आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्याचा फोटो मग दादांच्या कार्यकर्त्यांनी फाडलेला आहे। ही दोन दृश्य एके वेळी अजितदादांच्या फोटोवर काळा कपडा घालण्यात आला तेव्हाची, तर दुसरीकडे शिंदेंच्या पदाधिकाऱ्याचा फोटो मग दादांच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याची ही दृश्य समोर आली। सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं। आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली। परंतु जिथं गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत। प्रत्येक पक्षात हौसे गौसे नवसे काही कार्यकर्ते असतात, त्यातला हा नवसा कार्यकर्ता आहे। याला प्रकाश झोतात राहायचं होतं म्हणून काहीतरी कारण करून की दादांनी आम्हाला वेळ दिला नाही अशा कारण पुढे करून त्यांनी तो काळा कपडा टाकला। असे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतात त्याच्यामुळे त्यांची पक्षाची प्रतिमा मलिन होते। शिंदे सेनेच्या अध्यक्षांनी असं केलं म्हणजे शिंदेगड बदनाम झाला। काळे झेंडे भाजपच्या आशा बुचकेंनी दाखवले, त्याही ताई अनेक पक्ष फिरून त्या पक्षात आल्या, पण शेवटी तरी तो पक्ष बदनाम झाला। त्याच्यामुळे तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकत नाही। तर महायुतीत अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही अशी प्रतिक्रिया आता अजित पवारांनी दिली आहे। बघूया। चालायचं इतक्या बारीक सारीक गोष्टी काय वर लक्ष द्यायचं कारण नाही आणि एवढा हट्टीपणा पण करणं बरोबर नाही। मंडळाला भेट नाही दिली की कुठे काळ छाप हे करणार। ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही। कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का, कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।